बर बर, हा मी कळवते, हा बाबांना सांगते मी. हो डबा दे ना. अगं ते ओट्यावर ठेवलाय करून डबा. हा घे, बोल अक्षु. ताईचा फोन आहे. हो हो, बोलतेस का? अब हा, एक मिनिट का. हॅलो ताई. निखिल रे, आपला प्लॅन वर्क झाला. हो. ताई एक नंबरची मूर्ख आहे, मूर्ख. काय ग, काय झालं? कट केला तिने फोन. अगं इरा, कट केला नसेल, कट झाला असेल. हा, आईशी व्यवस्थित बोलत होती ती. मी फोन घेतला आणि फोन कट केला तिने. मोठ्या घरात गेली आहे, ॲटिट्यूड आलाय तिला आता. मोठी बहीण आहे ती तुझी, असं बोलायचं नाही हा, नीट बोलायचं बा. इरा अगं आमच्याशी बोलली ती, मग तुझ्याशी नाही का बोलणार? मला काय माहिती बाबा, विचारा ना तुमच्या लाडक्या लेकीला. कॉलेजला जाते मी आता. अगं ए इरा, इरा डबा घेऊन जा. मला नको आहे डबा वगैरे काही. अगं ए इरा, अगं अशी काय करते इरा? या दोघी बहिणींमध्ये ना काहीतरी कोल्ड वॉर चाललंय. हो ना ग, अक्षराचं लग्न ठरल्यापासून बघतोय या दोघी एकमेकांशी नीट बोलतच नाहीयेत. आता अक्षरा आली ना की या विषयी मी तिच्याशी स्पष्टच बोलणार आहे. दोन का बातमी वय. अगं बघ की अजून सासरी नाही आली तर हिचं शाळा शाळा शाळाच चाललंय. त्या मास्तरडीला आता शाळेत जायचं वय. अगं त्या अधिपतीकडनं एक 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 काम करून घ्यायल्या. ती काय घर कोंबडी म्हणून बसल वय घरात. मम्मी, मावशी नाही ना, तो पुत्र आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या मास्तरडीला ना घरात नको नको करून टाकू. नाही चच्चे नाही, आता आपण काय बी करून डोळ्यात यायचं नाही. ताई यायच्या आत नाही, असा काय तर जोरदार धमाका आपोआप झाला पाहिजे, आपोआप. आई समद मास्तनीवर शेकलं पाहिजे. म्हणजे कसं, ताईनं का नाही 6 महिन्याची वाट नाही बघायला पाहिजे. त्या मास्तरडीला त्या घराबाहेर त्या आधीच काढायला पाहिजे. सुनबाई, आगे ये ये. बोलावलं तुम्ही? वय वय ये. छान आहे तुमची खोली. आवडली ना व? हो. मग आता आजपासून ही तुझी खोली. माझी म्हणजे? हुवी यायचं वर्ग. कशाला मॅडम? हुवीच्या खोलीत एकटी कशी निजणार तू? हो म्हणजे खरं तर हे घर खूप मोठं आहे आणि मला सवय नाही आहे मोठ्या घराची. होईल होईल, हळूहळू सवय होईल. आणि काय आहे, नव्या नवरीला जरा वेळा येळ लागतो. समजा ठीक होईल मग. आणि बघ, एकदा का देवदर्शन सत्यनारायण झाला की तू जावायची तुझ्या नवऱ्याच्या खोली. बरोबर, तुझं सामान आवरून ठेव. ठीक आहे. नाही, बाकी मशनी ओके आहेत. 2 मशनी जरा पाकपूक कराल, त्या बारीक स्पार्क माराल तर रे. हा ये तू ये, मी आहे. हा ये फॅक्ट. डबा डबा कोणाचा? सरकारांचा. आज डबा? हा रे, मास्तरीन बाईंनी दिलाय. बघितलं ओंकार, वहिनी साहेब किती काळजी करतात सरकारांची. चला जेवूया, खूप भूक लागली. हा, तुम्ही जेवण करून घ्या, मी जरा एक फोन करून येतो. कुणाला? मुख्यमंत्र्यांना फोन करायचा. तुझं काय? बायकोला. बघितलं ओंकार, वहिनी साहेब जेवल्या नाही तर सरकार पण जेवणार नाही. कुणाच्या घशाखाली आज घास जाणार नाही वाटत. असं काय नाही.
असंच असतं सरकार, असंच असतं. लग्न झालं ना की सगळे माणसं बदलतात आणि बदल हा काळाची गरज. लगीन तर झाले काय? झाले लगीन तुझे? झाले लगीन? लग्न नाही झालं पण कशाला वाटा करतेस गे? बस इथे जेवायला चाल. हा आलो मी नंतर जरा. चेहऱ्यावर रौनक बघा कशी आहे. काय सरकार हसत हसत गेले. हा बोला अधिपती. हा ओके आहे ना सगळं? हो बर बर बर. एकदम ओके काय? एकदम ओके म्हणजे सारखं असं का विचारताय तुम्ही? काय नाही हो, आम्ही असं काहीतरी विचारल्यावर तुम्ही हसतायच ना व. बस आपल्याला तेवढंच पाहिजे. मी सारखी हसायला लागले तर लोक वेडी म्हणतील मला. ते लोकांचं सोडा, आपण आपलं बघूया. आपलं? आता इथून पुढे सगळं आपलंच आहे ना. हा हा ठीक आहे कळलं. बरं तुम्ही फोन का केला होता? मी फोन का केला होता? विचारायला सहज सहज केला होता. तेच तुम्ही कशा आहे. तुम्ही मगाशीच गेलात ना घरातून? झालं 2 तास झालं त्याला. बापरे, म्हणजे दर 2 तासांनी फोन करणार की काय? आम्हाला चालतं हो, तुम्हाला चालतं का बघा. अहो मग लोक तुम्हालाही वेड म्हणतील. लोकांचं सोडा हो. लोक म्हणत आहेत काय लईतले काय म्हणतील, येडा येडीची जोडी आहे. जोडी आहे म्हणते. अवघड आहे तुमचं. ते तर इशा हार्डच आहे आपला. पण जेवला काय तुम्ही? नाही वेळ आहे अजून. तुम्ही? आमासनी बी येळच आहे अजून जरा. ठेवू मग? ठीक आहे चालतंय. मग काय लागलं तर खरं फोन करा. हो. गमतंय ना हो तुम्हासनी? असं का विचारताय तुम्ही? नाही हो, घर नवीन आहे ना जरा. मग काय झालं? काय जरा वेगळं वाटत असेल तुम्हासनी असं. पण मला सवय ऍडजस्ट करायची. हा बरं आहे बरं आहे. मग जेवल्यावर फोन करा. मग का? करा असंच करा. बोरबीर झालं तर करा फोन. त्या ह्यांना आई साहेबांनी फोन केला बरं का मी. पण त्यांनी काय फोन उचलला नाही. मग त्यांच्या संग बोलणं झालं की मी तुम्हाला कळवतो. ते शाळेचं नाही का विषय आपण जो बोललो तो. ओके चालेल. ठेवते. हा ठेवता काय? चालतं. तुम्ही काय घरी सुसू आहे. काय बोलताय तुम्ही? राणी तू तू सु काय 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 बोलताय तुम्ही? तू बोलूया सु आहे. असं काहीतरी व्हायला पाहिजे. काही मास्तरीन घराबाहेर जायला पाहिजे. थांबा ना प्लीज. कोण बोंबलायलंय गे? थांबा प्लीज थांबा. अगं मम्मी, तू तर मास्तरडीचा आवाज वाटतोय. थांबा ना प्लीज. अगं बाई खरंच की. चल बघूया का बोंबलायली ते. चल. प्लीज थांबा. थांबा प्लीज. सरकार या ना, भूक लागली. सरकार या ना. सरकार या की. सरकार झालं का बोलून? हा झालं बोलून? झालं बोलून झालं. तुमचं झालं काम? हा हो झालं. तुमच्या दोघांचं झालं ते विचारू का सरकार? विचार की बाळा. तुम्ही एवढं काय बोलता? काय नाही रे, जेवला काय विचारलं. पाहुणं जेवला काय? पाहुणं
म्हणजे एवढा वेळ काय बोलता असं विचारायचं. काय माझ्या बायको संग बोलतोय मी? किती काय वेळ काय का बोल ना तुला? काय तुझ्या बायको संग बोलतोय काय मी? तर माझं लग्न नाही झालं म्हणून. हं. लग्न झालं की कळेल तुला. बरोबर बोललास बाबा, बरोबर बोललास. तुझ्या मनातलं दुःख कळलं मला. तू आज पण बटाट्याची भाजी आणलीस का? जेव आता मुकटानं. सहज विचारलं म्हणजे बटाटा आणतो ना तू. सरकार, वहिनी साहेब जेवल्या? नाही त्या नाही जेवल्या. मग आज तू पण नाही जेवणार का? अरे नाही रे बाबा, जीवया तुम्ही बसा. बस तू या तुम्ही पण बसा. ये बस बाबा. जेवून घ्या तुम्ही, जेवून घ्या. आणि तुम्ही? जेव्हा मला आत्ता लगेच भूक नाही रे पाव्या. तुम्ही जेव्हा घ्या. बघितलं ओंकार, वहिनी साहेब नाही जेवल्या तर सरकार पण नाही जेवणार. काय बाबा बदल. नवीन नवीन लग्न आहे भावाचं. मग बाबा ते असतं कोणी नाही बाबा. संपलं आता काय सगळं. एवढी जेव जेव लाकडाचं तोंड असतं फुटून गेलं असतं बडबड करून. एवढी बडबड करून भूक लागली असेल तर खा की बटाट्याची भाजी गिळ. प्लीज थांबा. आजी आजी तुम्ही कशाला बाहेर आला? चला पूजा तुम्ही चला चला बघू. कशाला बाहेर आला? अगं बया, अगं आत्या काय झालं? अगं आरतीचं ताट कसं पडलं बघ. दुर्गे अगं तू नुसती उभी का? उचल की ताट. उचल ते. अगं आत्या, अगं हे कसं झालं असं? अगं हे का पिसळलेत असं? काय माहिती. अगं बाई, अगं मास्तरनीमुळे पिसायलं का काय? तुम्ही का फिरायला माझ्या माग माग डोसकर पडले का? अरे तू कशाला फिरतोय? फिरायला मी जरा विचार करालो रे. कसला? हे हाय जरा ते विषय इलाच राव. ते आतलं जरा बघा पसारा पडलाय. मास्तरीन बाई आता परत शाळेत जायचं म्हणायला लागलेत रे. मग त्यात विचार काय करायचा? जाऊ दे की तिला. हे बरोबर आहे पण आई साहेबांची परवानगी. त्या काय म्हणणार नवीन नवरी आहे बाबा तर लगेच कसं पाठवायचं असं तसं असा विषय व्हायला नको. मग तुम्ही जावा की शाळेत. हरगलेच काय मी शाळेत डोसक्यावर पडलेच काय पाहूया. अहो म्हणजे वहिनी साहेबांना सोडायला जावा म्हटलं. अरे पण ग्रीन सिग्नल यायला पाहिलं का नाही आई साहेबांकडनं. आणि त्या नेमक्या मर्दा आता तिकडे ते महापूजेत आहेत. त्यासनी सारखं सारखं कॉल करणं बरं वाटत नाही. मास्तरीन बाई बिचारे आशा लावून बसले असणार माहिती काय उत्तराची वाट बघत. त्यांना काय सांगू मला आता कळना घरी गेलं. सांग त्यांना बोलणं नाही झालं अजून. आणि भावा मला एक सांग, अक्षरा रुळली का घरात? हा रोळली हळूहळू होईल रे. थोरला सरकार कधी येणार आहे? ते येतील रे आता त्यांचं ते महापूजा बघ त्यांचाच फोन आहे. हा आई साहेब. लई डेंजर माणूस आहे त्यो. असं का पळते तुझ्या माग? माहित नाही, मला खरंच माहित नाही. अगं पण ते एवढे का चिडलेत? तू काय बोललीस का त्यांना? नाही नाही, ते अचानक धावत आले. मी काहीच नाही बोलले. अरे देवा, आता काही खरं नाही. त्यांना जे आवडत नाहीत ना त्यांच्यावर असंच हल्ला करतात ते. पण आता काय खरं नाही बाई. अगं आता तर मावशी बी नाही ना त्यांना अडवायला. ऐका माझं.
धनाजी गोविंद तू ऐका ना तू धनाजी तू सु- गोविंद अरे पकड अरे काय ऐका माझं तुम्ही काय आजी 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 तुम्ही ठीक आहात ना आजी हेल्प बोलवा ना कोणाला तरी प्लीज प्लीज कोणाला तरी बोलवा ना आजी अरे आई 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 ठीक आहात का आजी आई आई अहो काय नाही, फोन ह्याच्यासाठी करत होतो की म्हणलं काय किती दिवस आहे ते तुमचं महापूजेचं? हा अभिषेक 4 दिवस आहे. हा बर 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 नाही नाही काय विशेष नाही. हा इकडं इकडे ठीक आहे सगळं. एक विचारायचं होतं म्हणताना फोन केलता मी सहज, पण तुम्ही कामात असला तर नंतर करतो की, तसा काही विषय नाही. होय काय? हां 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 नाही नाही तेच म्हणलं आता ते इकडं सगळं हळूहळू आता रुटीन लागायला लागलंय ना लग्नानंतर, तर म्हणलं मग आता मास्तरीन बाईसनी परत शाळेत जाऊन देईल काय असा जरा एक विचार चालला होता, म्हणजे तेच तुम्हाला विचारावं म्हणलं. नाही 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 त्या काहीच म्हणल्या नाही, मीच म्हणायला लागलोय आपल्यातलं बोलणं हो. हा नाही आता कसं होतंय त्यासनी हा एकतर कामाची सवय सारखं सारखं, आणि आपल्याकडं प्रत्येक कामाला माणसं आहेत, त्यामुळं त्यांना काहीच काम करता येत नाही, त्यामुळं त्या होत्यात बोर. तसं व्हायला नको म्हणलं. हा म्हणजे शाळेत गेलं की कसं त्यांच्या त्यांच्या रुटीनला लागले की त्यांचा बी जीव रमल असा विषय. हा नाही नाही मी काहीच ठरवलेलं नाही, मग तेच म्हणतानाच तुम्हालाच विचारावं म्हणलं. हा होय ते व्हायचंच आहे की, देवदेव व्हायचंच आहे अजून. आजी काय आजी? हा बर बर तसं करतो मग. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आजी म्हणाल तसं मग करतो, तसं आपण बघू. बरं तुम्ही या लवकर. हा हा ठेवू काय? हा ताई हा येळ हाय नव तुला? हा बोलू काय? हा अगं वय वय अगं आरतीचा मान मलाच मिळालाय. अगं ताई तुला काय सांगू, हा अगं तिला मी मान नाही दिला ना आरतीचा, तर अशी टका मका बघत होती ग माझ्याकडं. अगं ताई तू या घरात नाहीस का नाही, तर तिला काय वाटतंय का म्याच या घराची मालकीन आहे म्हण. हा अगं ताई तू काय बी टेन्शन घेऊ नकस. अगं मी हाय नव, माझं या घरावर लक्ष हाय. वय तू अजिबात टेन्शन घेऊ नकस. वय ताई वय 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 हाय माझं लक्ष हाय या घरावर. मी काय बी टिकाव लागू देणार नाही तिचा. हा हा अगं ताई तुला सांगू, अगं 2 दिवस नाही लग्नाला झालं तर हिला पूजेचा हक्क पाहिजे म्हण. हा असं कसं होईल बरं सांग बरं तू. आणि तुला तर माहितच आहे का नाही मास्तरीन केवढी हुशार आहे ती. वय हे बघ ताई मी तिला असंच सांगितलंय का तू जसं सांगितलंयस तसंच होणार या घरात. वय मी लक्ष देते तिच्या वगैरे. हा आणि बरं का ताई मला अजून एक बोलायचं होतं. आधिपती का नाही तिचीच बाजू घेतात ग. हा आणि समधी कामं करून घ्यायला ग त्यांच्याकडनं एक 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 कामं करून घ्यायल्या. आणि ती कशी म्हणती माहिती का, तुमच्या आईला सांगा म्या या घरात बसणार नाही. आणि काय बरं हा म्या शाळेला जाणार आणि मला नोकरीपासून कोणी बी अडवायचं नाही. हा वय अगं बघ की असं म्हणली ती. हा काय म्हणली ऐकायली ना काय म्हणली? बघू रे खूपच लागलंय तुम्हाला. अगं नाही एवढं नाही लागलं,
बापरे, आपण दवाखान्यात जाऊया का? अगं नग दवाखाना नग मी ठीक आहे. तू बस बघू आधी. अहो पण बस आजी, जाऊया दवाखान्यात. नग म्हणलं ना. मला सांग आधी, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे आजी. काय झालं म्हणजे ते असं कसं खोलीच्या बाहेर आलं अचानक?